जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब। जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीमध्ये सदस्य संख्येमागे 20% स्वीकृत सदस्य निवडता येणार। सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपला दूर ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करणार। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकरांची घोषणा। जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्याची सोळसकरांची प्रतिक्रिया। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर। राज्यसभेच्या 4 जागांसाठी 24 जणांच्या नावांची यादी। दिल्लीतील वरिष्ठ नेते यातून 4 नावं फायनल करणार अशी सूत्रांची माहिती। राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवारांचं मौन। पवारांनी भूमिका स्पष्ट न करता मवियाच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला आपल्या पक्षातील नेत्यांना दिलाय, सूत्रांची माहिती। राज्यसभेची उमेदवारी मिळण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच। प्रियांका चतुर्वेदींसोबतच राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक। नाशिकच्या मालेगाव मनपा स्थायी व महिला बालकल्याण समितीची निवड। स्थायी समितीचे 16 तर महिला बालकल्याण समितीचे 9 सदस्य जाहीर। भाजपचं संख्याबळ अवघे 2 असल्यामुळे इतरांना समितीत स्थान। जळगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सिंधुताई कोल्हे यांची निवड। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं कोकणात लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा। आजपासून 1 मार्चपर्यंत चालणाऱ्या कार्यशाळेमध्ये संघटनात्मक बांधणी, पक्षाची भूमिका, आगामी निवडणुकांची तयारी या संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार। पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवार मुंबईमधल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल। आराम मिळावा यासाठी आणखी काही दिवस शरद पवार रुग्णालयात राहणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता। डीजीसीएनं केलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता। अहवाल येत नसल्यानं काल रोहित पवारांनी केली होती टीका। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीचा जामिनासाठी हायकोर्टात अर्ज। न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आदेश। 23 मार्चला होणार सुनावणी। मराठी लोकांनी उत्तम दर्जाचा डेटा तयार करावा। राज ठाकरे यांचं मराठी भाषा दिनानिमित्त आवाहन। तर जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीत व्यक्त व्हा असंही आवाहन। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात खास कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह काही दिग्दर्शक आणि कलाकारांची उपस्थिती। मराठीच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। मराठी भाषेला अभिजात दर्जा केवळ कागदावरच मिळाला असा आरोप करत विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। काही लोक फक्त मराठीचं राजकारण करतात, नाव न घेता मंत्री उदय सामंतांचा ठाकरे बंधूंना टोला। तर मराठी न येणाऱ्यांना मारहाण करण्यापेक्षा त्यांना मराठीची गोडी लावायला हवी अशी ही प्रतिक्रिया। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जोगेश्वरीच्या श्यामनगर तलाव येथे साहित्य पालखीचं पूजन। यावेळी खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून पालखी खांद्यावर घेऊन नृत्य आणि पारंपरिक वाद्यांचं वादन, साहित्यिकांचे सचित्र परिचयाचंही प्रदर्शन। नाशिकमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 4थ्या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन। पारंपरिक वेशभूषा परिधान करत शालेय विद्यार्थी, साहित्यप्रेमी ग्रंथदिंडीत सहभागी। यावेळी ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं ढोलवादन। नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये विविध मराठी संस्कृतीचं प्रदर्शन। वारकरी, तारपा नृत्यासह विविध पोशाखातील मंडळींनी वेधलं लक्ष। रत्नागिरीतही मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली रॅली। पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी रॅलीत सहभागी। या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलंय। भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी गठीत। एसडीपीओच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यांची एसआयटी चौकशी करणार। डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्या रुग्णालयात 2 बाळांची विक्री। आतापर्यंत या प्रकरणी 6 जणांना अटक। नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आढळला नवजात बाळकाचा मृतदेह। कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेला दिसलं बाळ। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। बदलापूर पुन्हा हादरलं। स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग। बस चालकानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना। पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल तर बसमध्ये कोणतीही महिला मदतनीस नसल्याची गंभीर बाब समोर।
नमाज पठण प्रकाराची मालेगाव महापालिकेकडून गंभीर दखल. मनपाचे वीज अभियंते अभिजित पवारांचं निलंबन. विभाग प्रमुख म्हणून बेजबाबदार वक्तव्य केल्याचा ठपका. खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांनी केलं होतं मनपामध्ये नमाज पठण. छत्रपती संभाजीनगरमधील बनावट नोटांच्या प्रेसवर नाशिकच्या मालेगाव पोलिसांचा छापा. मुख्य आरोपीला अटक. 500 रुपयांच्या 200 बनावट नोटांसह इतर मुद्देमालही जप्त. ठाण्यामध्ये कळवा येथे आणलेला 123 किलो गांजा जप्त. गुन्हे अन्वेषण शाखा युनिट 1 ची कारवाई. कारसह 30,91,000 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 2 आरोपींना अटक. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये धावत्या ट्रेनमध्ये विनाकारण अलार्म चेन खेचणाऱ्यांवर 426 जणांवर कारवाई. 1,46,000चा दंड वसूल. जळगावच्या बांभोरी परिसरात वाळू माफियांवर धाड. जवळपास 150 पोलीस आणि अधिकाऱ्यांसह भल्या पहाटे कारवाई. जवळपास 50 ते 60 ट्रॅक्टर आणि डंपर जप्त. पहाटेच झालेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले. जळगावमधल्या भुसावळ तालुक्यात वरणगाव येथे गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून भरलेल्या सिलेंडरची चोरी. फरार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. शोध सुरू. सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. जळगावच्या चोपडा शहरातल्या लोहिया नगरमधील घटना. मयत तरुणाच्या खिशातील चिठ्ठीमध्ये सावकार पैशासाठी तगादा लावत असल्यानं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख. अभ्यास करत नसल्यानं आई रागावली म्हणून 15 वर्ष अल्पवयीन मुलाची आत्महत्या. जळगावच्या जोशी कॉलनीमधली घटना. प्रथम कटारे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव. जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या फेकरी येथे आरोग्य सेविकेकडून मारहाण. आशा सेविकांचा आरोप. आशा सेविकांचं जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत आरोग्य सेविकेचं तत्काळ निलंबन करण्याची मागणी. गुगल सर्च पडलं महागात. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच सुटका कशी होईल असं सर्च करणं तरुणाला नडलं. चोरीच्या प्रकरणात नाव आल्यामुळे घाबरलेल्या तरुणानं शोधला होता सुटकेचा मार्ग. पोलिसांनी गुन्ह्याचा पुरावा मानत तरुणालाच दिला बेदम चोप. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या विकास आराखडा कामाला प्रत्यक्षात सुरुवात. पहिल्या टप्प्यात मंदिर आणि परिसराची स्वच्छता केली जाणार. साताऱ्यातील संगम माहुली येथे महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी मंजूर. मात्र अद्याप हा निधी वर्ग न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी. इतिहास जतनाचा विषय केवळ घोषणांपुरताच राहणार का? ग्रामस्थांचा संतप्त सवाल. भिवंडीचे नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरींकडून शहरात डीप क्लीन स्वच्छता मोहीम हाती. रस्त्यावरील धूळ माती संपूर्णतः उचलून पाणी फवारणी केली जाणार. मार्चमध्ये पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई करणार महापौरांची माहिती. गोंदियाच्या सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील 36 गावांचा पाणीपुरवठा 8 दिवसांपासून ठप्पच. बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं वीज बिल थकल्यामुळे वीज पुरवठा बंद. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती. मुंबईसाठीच्या गारगाई धरण प्रकल्पाचं काम मार्चपासून सुरू होणार. मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये दररोज सुमारे 440 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार. रायगड जिल्ह्यातल्या लिपिक वर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांचं मागील 4 दिवसांपासून अलिबागमध्ये काम बंद आंदोलन. सुधारित वेतन श्रेणी, जुनी पेन्शन यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. इंडिगोच्या पुणे बँकॉक विमानसेवेला तात्पुरता ब्रेक. उन्हाळी वेळापत्रकामध्ये पुणे बँकॉक आणि बँकॉक पुणे दोन्ही उड्डाणं तात्पुरती बंद. विमानसेवा रद्द करण्याचं कारण इंडिगोकडून अस्पष्ट. सांगलीत शक्तीपीठला एकीकडे विरोध तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांमधून समर्थनही. शक्तीपीठ महामार्ग व्हावा, आम्ही महामार्गासाठी जमीन द्यायला तयार. मूळ रेखांकनानुसारच शक्तीपीठ करण्याची बाधित शेतकऱ्यांची मागणी. केंद्र शासनाकडून कांदा निर्यात अनुदानात 50% कपात. धुळ्या शेतकऱ्यांना मोठा फटका. 2 दिवसात कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 350 रुपयांची घसरण. निर्यातीसाठी जाणारा उच्च प्रतीचा कांदा स्थानिक बाजारपेठेत आल्यामुळे कांद्याचे दर कोसळले. नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू. मका खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी. कांद्याला 3000 रुपये हमी भाव द्यावा. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह समान न्यायाची मागणी. वाशिम बाजार समितीत गव्हाला 2100 ते 2300 रुपये प्रति क्विंटल दर. तर येत्या काही दिवसात दरात आणखी घसरण होण्याची शक्यता. रबी हंगामामध्ये गहू पिकाला फायदा झाला असला तरी दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा. पुण्यात होळीसाठी झाडांच्या फांद्या तोडण्याचे प्रकार होऊ नयेत यासाठी पुणे महापालिका प्रशासन सतर्क. विनापरवाना झाडं तोडणं, झाडांना इजा करणं कायद्यानं गुन्हा. हे प्रकार केल्यास कडक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा.
नंदुरबारमध्ये काठी गावात ऐतिहासिक राजवाडी होळीचा उत्साह शिगेला। गुजरातच्या जंगलातून 300 किलोमीटरची पायपीट करत काठी गावात राजवाडी होळीचा मानाचा बांबू दाखल। होळीसाठी एसटीच्या 83 विशेष बस फुल। होळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून 198 विशेष फेऱ्यांचं नियोजन। 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत विशेष एसटी बस धावणार। जळगाव महापालिका आयोजित खानदेश महोत्सवाला उत्साहात प्रारंभ। 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान सागर पार्क येथे रंगणार महोत्सव। नाशिकमध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या नावानं असलेल्या उद्यानात झाडांची कत्तल। कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचे शिलालेखही तोडून मलजल प्रकल्पाचं काम सुरू। गोदावरी नदीत मिसळणारं सांडपाणी वळवलं जाणार। मिळकत कराच्या वसुलीमध्ये पुणे महापालिका पिछाडीवर। 5.5 लाख मिळकत धारकांकडे तब्बल 13,000 कोटी रुपयांचा मिळकत कर थकीत। वसुलीसाठी पालिकेकडून अभय योजनेला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ। बेस्टसाठी 3,000 कोटींची तरतूद करावी। बेस्ट कामगार सेनेची पत्राद्वारे बेस्ट समिती अध्यक्षांकडे मागणी। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये 1,000 कोटी रुपयांची तरतूद। वाघ आणि बिबट्यांचे मानवावरील हल्ले कमी करण्यासाठी एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार। राज्य सरकारची विधानसभेत मागणी। मागील 5 वर्षात राज्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 420 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती। दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कुलेम घाट विभागामध्ये ट्रॅक नूतनीकरण कामासाठी 28 एप्रिल ते 7 जून या कालावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार। 8 एक्सप्रेस अंशतः रद्द होणार। 4 गाड्यांच्या मार्गातही बदल होणार। दिल्लीतल्या मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल निर्दोष। माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील निर्दोष। राऊज एव्हेन्यू कोर्टानं केली सर्व 23 आरोपींची निर्दोष मुक्तता। तपासातल्या त्रुटी दाखवत आणखी तपासाची कोर्टाकडून गरज व्यक्त। अनिल अंबानींना ईडीचं दुसरं समन्स। काल अनिल अंबानी दिल्लीतल्या कार्यालयात ईडी चौकशीसाठी राहिले होते हजर। बुकिंग नंतर 48 तासात विमान तिकीट फुकटात रद्द होणार। तिकीट रद्द केल्यानंतर 14 दिवसात परत मिळणार पैसे। बुकिंग नंतर तिकिटात बदलही मोफत करता येणार। याशिवाय विमान प्रवाशाच्या नावातही बदल मोफत करता येणार। 2 दिवसीय इस्रायल दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी काल रात्री उशिरा भारतात परतले। या दौऱ्यात अनेक द्विपक्षीय करार झालेत। या दौऱ्यामध्ये इस्रायलच्या संसदेतही मोदींचं भाषण झालंय। उत्तर प्रदेशमधील मथुरामधल्या बरसाना येथे जगप्रसिद्ध लाठमार होळी उत्सवात मोठी गर्दी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलिसांच्या सतर्कतेमुळे गर्दीवर नियंत्रण। निर्मिती सावंत यांची मुख्य भूमिका असलेलं लाडकी विहीण योजना हे विनोदी नाटक लवकरच रंगमंचावर येणार। अष्टविनायक या संस्थेसोबतच पंचशील या संस्थेकडून नाटकाची निर्मिती। राजेश देशपांडेंकडून नाटकाचे दिग्दर्शन। रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या फोटोजला सोशल मीडियावर कोट्यवधी लाईक। या दोघांनी फोटो पोस्ट केल्यानंतर रणवीर आलिया यांच्या फोटोला आलेल्या लाईक्सचा विक्रमही मोडीत काढला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।